सन्मानाचा हे मनोरंजनाचा नारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा नव्या जगाची घेऊन खैरात नव्या जगाची घेऊन खैरात आणि दीपक सावळेकर प्रश्न विचारल्यानंतर ज्या वहिनीला प्रश्नाचं उत्तर येते ते पटकन हात वरती करा. मी त्यांना संधी देईन. तुम्हाला 10 सेकंदाची वेळ आहे. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तुम्ही पहिल्या की मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन. प्रश्न पहिला. सन्मानाचा हे मनोरंजनाचा नारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा नव्या जगाची घेऊन खैरात नव्या जगाची घेऊन खैरात आणि दीपक सावळेकर गेम काय आहे मी सांगतो. गेम आहे साधा सोपा सरळ सुटसुटीत. तळ्यात म्हणजे रस्सीच्या पुढे उडी मारायची. मळ्यात म्हणजे रस्सीच्या पाठीमागे उडी मारायची. एक नाही सोपं. मी तळ्यात म्हणतो की तुम्ही रस्सीच्या पुढे उडी मारणार. मळ्यात म्हणतो की रस्सीच्या पाठीमागे. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात झाले 1 2 3 4 आणि तिकडे 1 2 3 4. मी तुम्हाला सांगताना सांगितलं नाही मी तुम्हाला प्रश्न हवे ह्या प्रश्न रस्सीला पाय जरी लागला तरी आवडलं रस्सीच्या पुढे आले तरी आवड. लक्षात ठेवा शेजारी नाव झाली की आपल्याला बरं वाटतं पण व्यवस्थित असं काय नाही का पुढे गेली आवड नाही म्हणून बरं आमच्या काका काढायच्या बरोबर असं काय. यस 1 2 3 स्टार्ट. तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या. ओ 1 2 थोडासा रस्सीला स्पष्टच. यस 1 2 3 स्टार्ट. तळ्या तळ्या.
गेले ना नाही गेले बरं बच सांगा 1 2 3 स्टार्ट करा आजच्या गावाचं वेगळं हे त्यातच वेगळं तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या 1 2 3 स्टार्ट तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या क्या हुआ कौन प्रश्न 1 2 3 स्टार्ट मळ्या आया काय झालं इकडे बघा माझं तुमच्याकडे लक्ष नव्हतं मी या लोकांना आउट करायला लागलो तुम्ही खाली समोर यस 1 2 3 स्टार्ट तळ्या तळ्या माऊलींचा पाय गेला पाठीमागे रस्सीच्या आणि वहिनी माऊली आऊट झाली यस 1 2 3 स्टार्ट मळ्या तळ्या तळ्या अरे हुशार झाले सगळे 1 2 3 स्टार्ट मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या अरे बापरे इथे खेळू आम्ही तुमच्यासाठी बेचारा थांबलो ना मी यस 1 2 3 स्टार्ट तळ्या तळ्या निशाना कहीं पे राउंड गोल यस 1 2 3 स्टार्ट तळ्या 1 2 3 स्टार्ट मळ्या तळ्या मळ्या तळ्या केव्हा उडी मारायच्या तुम्ही दोघी जरा फास्ट उडी मारा ना स्पीड मध्ये उडी मारा असं काय करा लागतं इकडे सरा इथं आणि आऊट झाले तर तुमचं काय आऊट झाले तर असं पाहिजे आऊट काय बक्षीस म्हणजे अंतिम लढाई आहे का पण आयुष्याला काय टिपायचे आपण आयुष्याला आनंद टिपायचा आहे हा हे महत्वाचं आहे इथून पुढचे 3 तास 4 तास जोपर्यंत कार्यक्रम चालेल तोपर्यंत फक्त आयुष्याचा आनंद टिपणे हा फक्त आपल्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे बक्षीस हे फक्त फॉर्मॅलिटी आहे कुठे आहे तुम्ही यस बरोबर 1 2 3 स्टार्ट मळ्या तळ्या मळ्या काय झालं काय खेळायचं अजून हा बोला बोला याच्यात बोला ऐकले का हा करायचं अजून नाही खेळू रे काय खायला तुम्ही माझ्या फेरी सांगा असं खेळू द्या काय ना खेळू द्या का हा बघा गाव तुमच्यावर आहे तुम्ही काय एवढे घाबरले काय गडबड करू नका भेंडा असते का कसं जमतंय कुठेपर्यंत जमतंय तिथपर्यंत आउट तर आउट आणि जिंकले तर अभिनंदन यस 1 2 3 स्टार्ट तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या जाऊ भंडारा खायला आज होती ना गावात जेवण काय गरज आहे का एवढं जेवतात का घ्या बसून 1 2 3 4 अभिनंदन 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 40 पदक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी गेले कुठे गेले होते इथे पडलेले आहोत सन्मानाचा हे मनोरंजनाचा खेळणारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा नव्या जगाची घेऊन नाही 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 काहीतरी चुकलं आहे बघा ना बघा की आहे का पुण्यात आला लोढा साधारण
उपवास करू उपवासाचा जोडा चंद्रभागेला पडला वेळा चंद्रभागेत 5 नाव आहे एकीचं नाव लीला एकीचं नाव कला संजयला पाहून अर्पण केली मला क्या बात है अभिनंदन बोला शुभांगी निवास पवार घुसलेल्या राजकाराची कृष्ण म्हणतो हा निवासरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास क्या बात आहे सुंदर उखाणा आहे अभिनंदन काय वाजायचं उखाणा आहे की काय वाजायचं त्याचं कॉम्पिटिशन करायचं बोला श्रीमंत पवार काय ते कोणते काळमणी नाव काय श्रीमंत पवार सीमाबाई हा बोला लाल मणी कोणते काळमणी कोणते वितरणांच्यासाठी आयडिया खोडले क्या बात आहे सुंदर उखाणा आहे अभिनंदन बोला लतिका संजय पवार आशीर्वादाची फुले वितवित वापरून संजयरावांचे नाव घेते तुमचा माता वाटतो क्या बात आहे छान उखाणा रवींद्र पवार ओके समुद्राचा काठी नाग नदीचा विसावा रवींद्ररावांचा नावाला आशीर्वाद असावा तथास्तु म्हणा सगळे म्हणा तथास्तु म्हणा सगळे हा असा आशीर्वाद मिळायचा किती छान योग आलाय बघा सगळे मंडळी आशीर्वाद देतात बरोबर ओके घराला असावी अंगण अंगणात असावी तुळस विकासरावांचं नाव घ्यायला मला नाही अरे क्या बात आहे बोला काय बोलायचे हा सगळे काय बोलत बोला अंजली शरद पवार हा अंजली शरद पवार अयो तुमच्या गावात मी शरद पवार आहे का काय क्या बात है या शरद पवार खाली या इकडे गाव पवारांचा म्हणजे शरद पवार का नसतील अजित पवार असतील रोहन पवार असतील सगळेच पवार त्या बात आहे शरद पवार वळण्याचे शरद पवार अभिनंदन एका तयार शरद दादासाठी पहिली ठाव करा ठाव करा का भरवनाथाच्या मंदिराला सोन्याचा कळस शरदरावांचं नाव घ्यायला मला नाही नाही आळस तर नाही आळस घेऊ द्या शरदरावांनी आपलं एक नाव नाही आळस तर होऊ दे नाव इकडे माहिती काय म्हणा वस्तू पुढे आलं तर बरं झालं हा बोला असू देऊ किती सुंदर योग आहे किती सुंदर सूर्यनारायण काय लक्ष्मीनारायणाचा जोडा शोधतो हा बोला शॉर्टकट माहेर म्हणजे सासरवाडी बरेच काम केले लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज नाहीतर बऱ्याच वेळा प्रत्येक कार्यक्रमात 50 तरी लव्ह मॅरेज आहे तीच हल्ली ते ट्रेंड चालू आहे नाहीतर आपल्याकडे तसा ट्रेंड नाही काळ भरवणाऱ्याच्या साक्षीने चांगलंच चालू आहे आपल्या गावात अभिनंदन दोघांचंही अभिनंदन वेलकम एका जोडीसाठी तयार होता जोडीसाठी लग्नाला किती वर्ष झाले हा काय प्रगती बरं मग त्याच बोलताय म्हणा नाही काय प्रगती म्हणजे त्यांनी गाडी 4 व्हीलर 2 व्हीलर फ्लॅट प्लॉट बोला बहिणी सारखा राग नाही बोला हा शेतकरी वर्किंग चालू आहे प्रोग्रेस चालू आहे अभिनंदन सुजाता राजू पवार ओके नदीच्या काठी कृष्ण माधवचं बासरी राजेंद्रांचं नाव सुखी आहे सासरी क्या बात आहे अभिनंदन छान उखाणा मग जोर पकडा अर्चना कपिल पवार ओके जन्म दिला मातेने पालन केले पित्याने कपिलरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने क्या बात आहे सुंदर शोभा पांडुरंग पवार ओके ध्यानात आलेलं गेलं आणि नेमकं माझ्या समोरच उभं राहिले माझ्याकडेच बघतोय जागे म्हणून लांबे बरोबर वट सावित्रीचा पुस्तेवट बेंद्राने केला चढ बेंद्राने केला चढ बेंद्राची आणते काऊ या पंचमी जाऊ पंचमीचे बोला बोला गडबडू नका आहे छान नाव आहे बरंच मोठं आहे फक्त व्यवस्थित बोला चुकत नाही हा नसेल तर वेळ कमी आहे करते निहऱ्या आल्या गौरी गणपतीच्या स्वाऱ्या गौरी गणपतीचे निवडते डाळ आली घटाची माळ घटाच्या माळाच्या मारते गाठी दुनी दिवाळीने केले दाटी दुई दिवाळीच्या पाजते पंत्या आल्या संक्रांती नेमत्या संक्रांती नेमत्या संक्रांतीच पुसते सुगाड माय पुन्हा आली दुगाड माय पुन्हाचं फेडते पेरणे आले शिमग्याने धरलं धरणं शिमग्याची लाटते पोळी टाकते होळी पंचमी नदीला खाळी शिंपण्याने दिले हाळी शिंपण्याचे खेळते उडवते रंग आला पाडवा जबरदंग पाडव्याची उभरते गुढी
पाडव्याची उभारली गुढी आकितीनं मारली उडी आकितीचं ते करा पांडुरंगराव बाळा सणाचा हिशोब करा आणि मी येते घरा. अगदी व्यवस्थित पण इथं उभं राहिल्यानंतर समोर असलेले 1000 लोकांचे 2000 डोळे जेव्हा आपल्याकडे बघतात त्यावेळेस कशी गडबड होती त्यांना विचारा. म्हणूनच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे बरं का. बरोबर विजय दादा, या कार्यक्रमाचं निमित्त हेच आहे. पहिल्यांदाच हा कार्यक्रम तुमच्या गावात होतोय की त्या मायमाऊलींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम मंडळाने केलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही तुमचं देणी वाढत सगळ्यांचं व्यवस्थित करताय. अगदी व्यवस्थित ओखाने घ्या. इथून पुढचा गेम सुद्धा व्यवस्थित घ्या. बोला. विजया गणेश पवार. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन गवरे झाली तृप्त. गणेश रावत आहे शिवरायांचे भक्त. क्या बात है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. वनिता दयानंद चव्हाण. लाल मणी तोडले काळे मणी जोडले दयानंदरावांसाठी आई वडील सोडले. क्या बात आहे. सुंदर उखाण आहे. बोला. संगीता नारायण पवार. बोला उखाण. कांजीची घागर साखरेने घासली नारायणरावांचं नाव किती राधाकृष्ण हसली. क्या बात है. बोला. सूर्यकांत काळंगे. निशिगंधाची कळी उमलते संध्याकाळी. विकासरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. व्हेरी गुड. शोभा संभाजी पवार. हा बोला. हृदयाच्या विरंजित प्रेमाचं धारण आणि संभाजीरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कारण. होम मिनिस्टरचं कारण. क्या बात आहे. छान आहे. सारिका मनोज पोद्दार. ओके. महादेवाच्या पिंडी उभेल वाटे वाकून मनोरंजन करते तुमचा मान. तुमच्या सर्वांचा मान राखून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. उखाणे झाले पण स्पर्धा उखाण्याची नव्हती. उखाणा घेऊन बक्षीस देईल का कोण? कधी सांगा बरं. सगळे उठतील आणि एक धडाधड उखाणा घेतील. चालेल का? स्पर्धा काय हे सांगतो. म्युझिक 1 2 3 स्टार्ट. आपण मी सांगणार नाही. हो मी सांगेन. सन्मानाचा हे मनोरंजनाचा नारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा. नव्या जगाची नव्या जगाची घेऊन खैरात आणि दीपक सावळेकर. दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय. मनोरंजनाचा नारी सन्मानाचा. मंडळाने एवढा चांगला उपक्रम घेतलाय त्याबद्दल आनंद वाटतोय. आमच्या माता भगिनींनी काय सांगाल या स्पर्धेत खेळण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी त्यांना काय सांगाल? असे उपक्रम असले तर सगळ्यांनी भाग घ्यावा. त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. अजून काय सांगा? असं वेळोवेळी सगळ्या कार्यक्रमात भाग घ्या. त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढून आपली प्रगती होते. अभिनव गणेशोत्सव मंडळासाठी काय सांगाल?
बाबा म्हणा माझा इंटरव्ह्यू घेतो का काय? इंटरव्ह्यू घेऊनच मी झाली जॉईन म्हणून तू घ्या तर डबल इंटरव्ह्यू आली मी आणि असं द्या माऊली. आपल्या माणसाला विचारायला काय वाटतं का? माझं गाव लय लांबचं नाही. मला सांगितलं काय ना परिचय? सांगा बरं माझं गाव. हा नाहीच सांगणार. झालं सगळं सांगतो. आपल्या माणसांचं कौतुक करायला किंवा आपल्या माणसांना प्रश्न विचारायला काही वाईट वाटून घ्यायचं नाही. अशी जर चांगली व्यक्त होणारी माणसं असतील का नाही तर प्रश्न विचारायलाही परवडतं. म्हणून प्रश्न विचारतो, अभिनव गणेशोत्सव मंडळासाठी काय वाटतं? त्यांना काय सांगाल? असेच वेळोवेळी कार्यक्रम घ्यावेत, महिलांनी त्यात चांगला सहभाग घ्यावा. वेळोवेळी मंडळाने असेच कार्यक्रम घ्यावे, महिलांनी त्यात चांगला सहभाग घ्यावा. बरोबर उत्तर दिलं. मग मंडळाने पुढच्या वर्षी असा कार्यक्रम घेऊ द्या. हा मंडळाने पुढच्या वर्षी असा कार्यक्रम घेऊ द्या. बरं घेऊ द्या. बक्षीस म्हणजे मंडळानं बक्षीस देऊ द्या. बक्षीस देऊ द्या म्हणलं की मंडळ गेलंय गारठून तेव्हा कसे उभे राहिले. बाबा यंदा ह्या बक्षिसाची किंमत आहे साधारण 20,000. 6 सालाचे 25-50,000. मंडळात 50-60 हजाराला अडचणीत आहे आणि मॅडम म्हणजे त्या पुढच्या वर्षी मी स्पर्धा घेऊ द्या. वा काय घेऊ द्या. मंडळ ऐकतंय का? यस क्या बात आहे. का मंडळासाठी जोरदार तयार जाऊ. पैसे हा विषय घेऊ नये हो. ऐका ना मॅडम, ऐका एक मिनिट. इतिहास कोण घडवतो? वेडी माणसं इतिहास घडवतात. त्या पोरांना याड लागले याड. काही नाही. वरणे गावात पहिल्यांदा इतिहास रचायचा, पहिल्यांदा माय माऊलींच्या सन्मानाचा कार्यक्रम आणायचा होम मिनिस्टरचा. 1 महिन्यापूर्वीपासून याड लागलं या लोकांना आणि त्यांनी इतिहास रचलाय. मंडळ असतील भरपूर. आमच्याही गावात 5 मंडळ आहेत. नाही कोण देरी करत, पण ज्यांच्याची क्रिएटिव्हिटी असते अशी मंडळ काम करतात. ती मंडळ खऱ्या अर्थाने माय माऊलीचा सन्मान करण्यासाठी असे उपक्रम राबवतात. मंडळ खरोखर तुमचं अभिनंदन आहे, कौतुक आहे. काय एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या परवानगीने. जर समजा पुढच्या वर्षी मंडळानं असाच कार्यक्रम घ्यायचं ठरलं तर कार्यक्रम घ्यायला कोणाला बोलवू द्या? तुम्हाला बोलवतच आहे. बोलवा मला म्हणाव आणि आम्हाला तिथनं उठवून बोलवा. हे आउट करा, लगे एका राऊंडात बसू द्या खाली. बोलवा तर आलो ठीक. तुम्ही म्हणणार हा आले बरं आम्हाला आउट करा. जाता जाता 100% पाठीभर शिवाय देऊनच तुम्ही आम्हाला जाणार. जे आउट झालेले शिवाय देणार ना. जिंकलेले म्हणणार हा बरं झालं सावळे सरांना बोलवलं. पण आउट होणार काय म्हणा? मोड त्यानं आउट केलं, मेल्यानं आउट. काही नाही माऊली, ही स्पर्धा आहे. तुम्हाला सांगतोय ही अंतिम आयुष्याची अंतिम लढाई नाही. माऊली धन्यवाद, तुम्ही आला, कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या शब्दाला किंमत दिली. हो धन्यवाद. एकदा टाळ्या होऊन जाते माऊली शब्द. मनोरंजनाचा खेळ नारी सन्मानाचा. विसरून दुःख सारे खेळ हास्य फवाऱ्यांचा. नव्या जगाची घेऊन खैरात, नव्या जगाची घेऊन खैरात. आणि दीपक सावळे सर माझं नाव पूजा रमेश साळुंके. अभिनव या मंडळाला 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर मला जास्त काही माहिती नाहीये, पण ऐकून आहे मी की पहिल्यापासून खूप छान सगळे प्रोग्राम घेतले जातात किंवा छान मंडळ म्हणजे जे सभासद आहेत ते सगळं व्यवस्थित असतं. तर मला एवढंच सांगायचंय की होम मिनिस्टर हा प्रोग्राम घेतला, खरंच खूप छान कन्सेप्ट आहे की महिलांना अशा संधी भेटत नाहीत आणि त्यांच्या कलागुणांना हीच संधी असते की त्यांच्या कलागुणांना वाव भेटतो. आणि मी खूप मनापासून आभार मानेन की अभिनव मंडळाने खरंच खूप छान प्रोग्राम घेतलेला आहे.
याच्यातून बऱ्याच महिलांना शिकण्यासारखं आहे की अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तर मी अजून असं म्हणेन की ज्यांना खरंच अजून खेळायची इच्छा आहे त्यांनी जॉईन व्हा. सर नक्कीच परमिशन देतील तुम्हाला. आणि खूप खूप धन्यवाद की खरंच छान प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि महिलांसाठी खरंच खूप बेनिफिट आहे याचा. धन्यवाद. ऐका प्रश्न तोच पुन्हा एकदा त्या मॅडमला विचारला. मंडळानं मग पुढच्या वर्षी असा कार्यक्रम घेऊ दे. हो नक्कीच. मी तर म्हणेन अजून काही जे महिलांसाठी करता येईल. पुरुषांसाठी बरेच प्रोग्राम केलेच जातात किंवा नसतील तरी पुरुष ते अवेलेबल करतात आणि कुठेही जाऊ शकतात. तर महिलांना ही संधी आहे की ते गावातच प्रोग्राम अरेंज असतील तर त्यांना नक्कीच त्याचा लाभ होईल. धन्यवाद. ओके थांबा. समजा तुम्ही मानताय तसं मंडळाने पुढच्या वर्षी कार्यक्रम घेतला. प्रश्न तोच कार्यक्रम घ्यायला कोणाला बोलू द्या. तुम्हालाच बोलवलं जाईल. पण मी काय म्हणते स्पर्धा असेल तर विजय पराभव हा असतोच. विजय पराभूत हे मॅटर करत नाही. पुढे येऊन खेळणं किंवा आपल्याला जो आत्मविश्वास आहे ते अशाच गोष्टीतून भेटत असतो. त्याच्यामुळे हार जीत डझंट मॅटर. व्हेरी गुड. क्या बात आहे. पुन्हा सुद्धा त्यांनी मी जे सांगितलं तेच सांगितलं ना. हार जीत ही क्षणिक आहे. आता जिंकले उद्या सकाळी आपण कॉमन मॅन. पण आयुष्यामध्ये संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि मला तुम्हाला सुरुवातीपासून तेच सांगायचं होतं. छोट्या वहिनी इकडे बघा. त्या दोघींचा बरोबर गेम केला की तुमच्या लक्षात कोणाच्या लक्षात माझ्या लक्षात आलं. चालत बरोबर तिघी सोबत होत्या. एकमेकीच्या हात हातात दिला. पण बाकीच्या दोघीने गावा एकदा नदीच्या पलीकडे सोडून दिलं. त्यांनाही कळलं नाही. या चौघी जहान झालेल्या बघितल्या की ह्या वहिनी पाठीमागून आल्या. छोट्या वहिनी लगेच चिकटल्या. त्या दोघींना बरोबर कार्यक्रम लावला. छान खेळात मावली. अभिनंदन. पुन्हा एकदा छोट्या वहिनी हुशारच निघाल्या. वहिनीला नाही करायचं. हा तुमच्या भावासारखा आहे. सेम दिसतो का नाही तुमच्यासारखा बघा. थोडासा तुमच्यापेक्षा काळा मिठाई असू दे काय फरक पडेल. पण आहे की नाही माझ्या बहिणीसारख्या दिसतात का नाही. लगेच माझ्या लक्षात आलं हुशारच आहे. असंच करायचे. आवड पाहिजेच नाही. सन्मानाचा खेळ मनोरंजनाचा खेळणारी सन्मानाचा विसरून दुःख सारे खेळ हास्य फवाऱ्यांचा नव्या जगाची घेऊन खैरात नव्या जगाची घेऊन खैरात आणि दीपक सावळे सर तुझ्यासाठी
एक सुटण्यासाठी सज्ज. फाटी क्रमांक 1 वर आहे मोहिल शेठ तुम्हासगाव अर्णव शेठ साळुंके वरचेवाले यांचा बकासूर. फाटी क्रमांक 2 वर आहे अभिजित पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा. फाटी क्रमांक 3 वर आहे समीर बाया इस्लामपूर नेरकरांचा पाकऱ्या. फाटी क्रमांक 4 वर आहे चिवेर ड्रायव्हर वर्णीकरांचा शंकर. फाटी क्रमांक 5 वर आहे पिंटू शेठ मोठे कोडीकरांचा कॉकटेल. फाटी क्रमांक 6 वर आहे भैया भुजबळकरांचा दिवाण्या. किती फारपण अभ्यास आहे. बैल आहे का नाही बैल घेतला पाहिजे. बैल घ्या पण भविष्यात बैल घ्या. आता राहू दे भविष्यात घ्या बैल. पण आता ऐका एवढं सगळं चांगलं बोललाय पण शिव्या खाऊन जाता जाता शिव्या खाऊ नका एवढंच मेहरबानी. स्पर्धक सगळे तुमच्या लक्षात आले का. अजिबात चूक करू नका. आपल्या सतत बुद्धीला जागृत ठेवून स्मरण करून खेळा. काही गडबड नाही. हार जीत राहणं स्वभाव काही पाठीमागं राहिला तरी चालेल. साखोरी क्रमांक 1 मैब्या आणि बकासूर. आता कसं वाटते लोक बाई का. वर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उमेदवार हात वरती करा. हात करा वरती सगळे. जिंकलाय तुम्ही हात वरती का लाजताय का. हा घ्या रे फोटो दादा. सन्मानाचा हे मनोरंजनाचा नारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा. नव्या जगाची नव्या जगाची घेऊन खैरात आणि दीपक सावळे सर. सन्मानाचा हे मनोरंजनाचा नारी सन्मानाचा विसरून दुःख सारे केले हास्य फवाऱ्यांचा. नव्या जगाची नव्या जगाची घेऊन खैरात आणि दीपक सावळे सर.